गाईला बांधायला चाललोय. चल. ला 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 ला. माझ्या न्यायची भांडणं होतात, मला नको आहे माझ्यात. हड मग तुमच्या दोघांचाच घोडा पाळा. अरे घोडा कशाला पाडायचा. आणि इकडे आहे आपली चिल्लर पार्टी. चिल्लर पार्टी सगळी हे बघा 1 2 3. चिल्लर पार्टीने पाणी गाडी इथेच लावले. खूप प्रमाणाच्या बाहेर ऊन पडतं आहे. शुल्लक कामं बघता म्हणजे मित्राला भेटल्याच्या नंतर वाणी काकांकडे गेलो, म्हणजे किराणा दुकानामध्ये हा 2च वस्तू फक्त घेऊन आलो. आणि गरमीच्या प्रमाणाच्या बाहेरच आहे गाडी, पण आता मी आतमध्ये राहते. खूप घाण झाले गाडी पूर्ण. हे बघा प्रमाणाच्या बाहेर. आणखीन परत केकाड्यांचा चिरविलट भरपूरच आहे इकडे प्रमाणाच्या बाहेर. आणि जे तांदूळ दिले होते जे चक्कीवर, ते अजूनपर्यंत त्यांचं काही झालंच नाही. ते तांदूळ पण आता घ्यायला मला संध्याकाळी जायला लागेल फ्रेश होऊन. आता केस बघाल तुम्ही इकडे कसे झालेत गाडी. इकडे काय एवढं हे इम्पॉर्टंट असतं. मुंबईलाच फक्त ते जॉबला जाताना ऑफिसला जाताना तिकडे पण एवढं काही लक्ष देत नाही मी. पण खरोखर मी ह्या उन्हासाठी खूप दिवस म्हणजे वाट बघतो. मी जेव्हा पण ऑफिसला असायचो तेव्हा त्या AC वैताग घ्यायचा मला, म्हणून मी ह्याच्यामध्येच असायचो. बाहेर जरा उन्हामध्ये मला वेळ भेटला की उन्हामध्ये मी ट्राय करायचो उभं राहायचं. आणि आजची सकाळ तर अशीच गेली. माइट बी चांगलीच गेली म्हणा. कामं पण झाली. आजूबाजूचा जो परिसर होता तो पण साफ करून झाला आहे. आता बाकीची कामं राहिली ते नंतर करणार. बागेमध्ये जाणार, गुरांचं काम करणार, गुरांना परत पाणी पाजणार. खूप काही काम आहेत. पाठी बघायला जो क्रिकेटचा जो किलबिलाट आहे ना, थांबायचं नावच घेत नाही. हे बघा जिमी पण तिकडे आहे. हां कॅट पण आहे बघा. या गाईला बांधायला चाललोय. चल. ला 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 ला. चल. दुःख अडवायला उंबर. या पाणी पी. तर आता मी आमचा गुरांचा जो गोठा आहे, जो आमच्या घराच्या पाठी गुरे बांधतात, तिकडे चाललो आहे. आता बरोबर दुपार 1 वाजला. 1 वाजल्या बरोबर. 1 वाजता बरोबर ही चरून आले. आता हिला पाडणार आहे मी. पहिलं पाणी पाजतो आहे. पाणी पिल्याच्यानंतर तिला गोठ्यामध्ये बांधणार. हो हो थांब, गाय पाणी पिते थांब. हो या थांब जरा. या पट इकडे. चल तिकडं. चल ना. या कुठे बांधू हिला. हो ते हो. फायनली यांना पेंडा घालून झालाय. पाणी पाजलंय. हे बघा इथे 2 जण आहेत. तिथे छोटे पिल्ले आहेत कोंबडीचे. इकडे सकाळी जे गवत गोळा केलं होतं त्याची आग लावलेली आहे. आमच्या गावी असं जास्त घाण केली जात नाही. एक नवीन गाय घेतली होती व्हाईटवाली, एक इकडे आहे. आणि ही आमच्याने पण वाडीतल्यांची आहे, पण तिचा पाय पूर्ण तुटलेला आहे. तरी पण आम्ही तिला कुठे बाहेर लावत नाही, कारण बसलेली असते, काय त्रास देत नाही गुरांना. आणि आपण त्यांना पण त्रास देऊन काही फायदा नाही, मुख जाणवणार ना. आणि इकडे आहे आपली चिल्लर पार्टी सगळी. हे बघा 1 2 3. चिल्लर पार्टीने पाणी उलटा केलं आहे. हे बघा. आणि हा इकडे छोटा बेबी. तर कसं वाटलं तुम्हाला? मला कॅमेरा पण नाही पकडता येत आहे. सगळी जी सवय होती ती सगळी सवय तुटलेली आहे. पण तसं जर बघायला गेलं तर इकडचं वातावरण खूप सुंदर, आनंददायक आणि हेल्पफुल पण आहे. आता बरोबर तुम्हाला बोललो की एक वाजता गुरं येतात. त्यांना चारा घातल्याच्यानंतर त्यांना पाणी पहिलं पाजायचं. पाणी पाजल्याच्यानंतर त्यांना चारा घालतो. नंतर ते खाल्ल्याच्यानंतर बरोबर 3-1 वाजेपर्यंत आराम त्यांचा सगळा चालू असतो.
आता आमच्याकडे बघायला गेलं तर 4 गायी आहेत आणि एक पाडा आहे आणि बाकी छोटी 4 चिल्लर पार्टी आहे. तर एवढं सगळं आईवडिलांनी इकडे सगळं मेंटेन करून ठेवलं आहे जेणेकरून सगळ्या गोष्टी पूरक आहेत. आणि मी मुंबईला नुसता सारखा पळत राहतो जॉबसाठी. प्रत्येकाला माहिती असतं की तो काय फेस करत असतो ह्या एजमध्ये. सो नेवर मॅटर. सो दुपार ही अशीच इकडे गावाला निघून जाते. 1च्या नंतर 2 वाजेपर्यंत जरा कामं असतात. कामं केल्याच्यानंतर जेवतो. जेवल्याच्यानंतर जरासा आराम करतो 3:30 वाजेपर्यंत. नंतर परत रुटीन एक चालू होतो. हे गुरांसाठी खास बांधलेलं आहे. हे सगळं जेवढा आपण परिसर बघतो हा सगळा गुरांसाठी आहे. आणि हा माझ्याबरोबर घराच्या पाठी आहे. पण जेणेकरून का माहिती आहे का घराच्या पाठी ठेवला आहे जेणेकरून संध्याकाळी सपोज वाघांची किंवा काही बिबटे आहेत तिकडे त्यांची सगळ्यांची जरा भीती असते त्यामुळे घराच्या पाठीच ठेवला आहे. लाईट पण असतो इथे आणि त्यामुळे कोणताही प्रॉब्लेम आला जर गुरांना काय झालं तर ते आपल्याला लगेच समजू पण शकतं. हे बघताय ना तुम्ही ही चुलीसाठी वापरली जातात ही लाकडं. म्हणजे जेवण बनवण्यासाठी कोणतं जेवण बनवण्यासाठी पाणी तापवण्यासाठी कोणताही हे सगळं ह्याच्यासाठी केलं जातं. ही सगळी गावची सगळी प्रक्रिया आहे ना. मुंबईला तुम्हाला जो गॅस लागतो ना इथे गावावर चुली पेटवून पण आपण सवयवर करू शकतो. हे पाठी बघताय सगळं पूर्ण ही लाकडीच्या लाकड्या आहेत. परत काजूची इकडे काजू तुम्हाला दाखवलं मी. काजूच्या नंतर इकडे चिकूची पण आहेत, आंबा पण आहे तिकडे आणि नारळ. हे बघा नारळ खूप मोठे आहेत. म्हणजे इकडे आहेत ना झाडांना परत सगळी जी जीवनशैली आहे ना एकापासून एक वटलेली आहे. म्हणजे जोडून आहेत सगळ्या जेणेकरून तुम्हाला आहे ना कष्ट करायला लागतात पण खूप म्हणजे एवढे कष्ट नाही आहेत की प्रमाणाच्या बाहेर. हे जर कसं माहिती आहे की ही आता जी आम्ही ही तयारी जी करून ठेवली आहे लाकडांची ही पावसाळ्याची सगळी तयारी आहे. तर इकडे यांना का घराच्या पाठी ठेवतो जेणेकरून पावसाळ्यात तो वाडा तयार होण्यासाठी पावसाळ्यात कोणता इश्यू नाही येण्यासाठी किंवा ती जमीन नाही खोदण्यासाठी. माझ्या न्यायची भांडणं होतात मला नको आहे माझ्यात. हड मग तुमच्या दोघांचाच घोडा पाळा. जा. अरे घोडा कशाला पाडायचा. अरे ह्या दोघांपैकी एक कुठला पण प्लेअर दे मला. मी आलो आम्ही ये ना. ए झाली टीम झाली. हा टीम आहे की ना टीम आहेत की नंबर आहेत. घोडा पाळणार. हा घेतली बॅटिंग काढ भोडी पिट्टू त्यात तू आहेस ना. हा चला बॉलिंगला पिट्टू तर बॉलिंगला मी तुझ्या गेलो. चल चल जा आयुष होतंय उतरा जावा खेळायला. हा अरे बाबा रायटी खेळ ना काय खेळतोस कुठला तो गेम खेळ बाबा. जावा उतरा. कोण हा यश आणि आयुष. चला रे व्हिडिओ माझी जास्त मोठी होते तुझ्यामुळे. चला स्टार्ट ना. हा 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 बॉल बघ रिटर्न आला. बॉल बघ रिटर्न आला. बॉल पण सुटत त्याच्या हातात म्हणून. ह्या वयामध्ये व्हॉलीबॉल. अरे सोंबाड्या. हा आमचा अरे नॉट आउट. ते बघता ते आमच्या वाडीतली मुलं आहेत सगळी. म्हणजे जास्त पण नाहीत. सगळी मुलं आपापल्या कामाला धंद्याला गेल्यामुळे क्रिकेट तर इकडचा विसरूनच गेलेत. त्यामुळे आज अशी खेळायची परिस्थिती येते. मी पण आलो गावाला आणि म्हटलं चला म्हटलं जरा चोंड्यामध्ये जाऊया. आधी अगोदरच हे होते 3-4 त्याच्यानंतर 2-3 आले परत. आणि परत एकत्र मिळून आता टीम खेळतो आहे. एका टीममध्ये 4 आहेत. म्हणजे मोस्टली फक्त 8 जण आहेत. पूर्ण डॉट बॉल करतो डॉट बॉल. आणि तसं जर म्हणायला गेलं तर गावाकडचा क्रिकेट पण सुटला कारण
पहिला मी क्रिकेटच्या टुर्नामेंट पण इकडे भरवायचो, सगळं काही आनंदाने सगळं चालत होतं. पण जशी मॅच्युरिटी जसं वय वाढत होतं तसे रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या सगळ्यांच्या, सगळं काही झालं. त्यामुळे काय काय जणांनी जॉब, काय काय जणांनी बिझनेस स्वतःचे, काय काय जणांनी मुंबईकडे, असे सगळेजण विखुरले गेले. त्यामुळे क्रिकेट पण बंद झाला, सगळं काही बंद झालं. हा जो तुम्ही बघताय ना पूर्ण, हा जो पूर्ण प्लेस, हा पूर्ण आमच्या क्रिकेटचा ग्राउंड आहे. पूर्ण जो बघताय तो, इकडे आम्ही क्रिकेट खेळायचो. इथे टुर्नामेंट असतं, इथे पूर्ण टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं. इथं पूर्ण हे असायचं, प्राईज डिस्ट्रीब्युशन्स, सगळं पवेलियन इकडे असायचा. तेव्हा खरोखर खूप खूप मजा यायची. पण आता सगळं वय निघून गेलं, सगळे दिवस निघून गेले, पण आठवणी तर राहिल्यात. खूप बेकार वाटतं की हा क्षण पण असा बघितल्यानंतर आणि आपला पास्ट बघितल्यानंतर काही काही गोष्टी पास्टमध्ये असतात की खूप सुंदर असतात, जिथे काही गोष्टी जपल्या जातात, काही गोष्टी आठवणी झाल्या की खूप मजा येते. पण मूव ऑन करायला लागतं सगळ्या गोष्टींमध्ये, एकाच ठिकाणी राहून नाही चालत. आज ना उद्या तरी क्रिकेट पहिल्यासारखा होऊ शकतो वाडीमध्ये, बट खूप वर्ष लागतील माझ्या मते तरी. आणि आताची ही परिस्थिती आहे की म्हणजे ग्राउंड पण नाही आम्हाला, ना ग्राउंड नाही आहे, ना टीम नाही आहे, सगळं काही नाही आहे. आता मीच खूप दिवसानंतर आलो इकडे. परत आमची जी पहिली टीम होती त्याच्यामध्ये जास्त नाही, एक 15-16 जण होते चांगले. त्यामध्ये 3-4 जण खूपच सुंदर होते, जे स्वतःच्या दमावर सगळी मॅच जिंकून आणायचे. सो आता कंडिशन सगळी बदललेली आहे, सगळं काही विखुरलं गेलेलं आहे. सो लेट्स, आता होळीचा सण आहे, शिमगा आहे, त्यामुळे माईट बी सगळेजण जे पाहुणे किंवा जे आता गाव सोडून जे बाहेर गेलेत नोकऱ्यांना, जे आमच्या वाडीतली मुलं, ती आता तर येतीलच म्हणा. पण पहिल्यासारखं तर होऊ शकत नाही, कारण 3-4 दिवसानंतर परत ते त्यांच्या गावाला, ते त्यांच्या कामाला, ते त्यांच्या बिझनेसला निघून जातील. असो, पण येणारा क्षण हा नक्कीच चांगला असो, फक्त प्रतीक्षा करावी लागते सगळ्या गोष्टींची. आता क्रिकेट संपत झालं, पण क्रिकेट पुन्हा एकदा सुरू होऊ शकतो. व्लॉग बनवण्याचा हाच अर्थ होता की मी जेव्हा पण येतो, जेव्हा पण हे क्रिकेट खेळतात, तेव्हा मी नक्की त्यांचे व्हिडिओ शूट करतो कधी ना कधी. जेव्हा माझी फर्स्ट स्टार्टिंग झाली होती व्लॉगची, ती माझी इथूनच झाली होती, क्रिकेट मॅचपासूनच झाली होती. ते माझे वाडीतले जे पण माझे मित्र, जे पण जे क्रिकेटर होते, त्यांची व्हिडिओ बनवली होती मी. खूप वेगळा क्षण आहे, कारण रिस्पॉन्सिबिलिटीज खूप काही शिकवतात आणि खूप काही करायला सांगतात. किती आला स्कोर? 3 बॉल 12 फक्त. ठीक आहे, चांगला आहे तरी पण. 3 बॉल 12. किती तू जास्त खेळला का? जास्त बॉल तू खाल्ले. गेला की फक्त 2 रन एवढा मारून फक्त किती?